आज आपण बनवणार आहोत मराठवाड्यामध्ये घरोघरी हे आमरस आणि धिरडे बनवले जातात। तर आज आपण मराठवाडा स्पेशल कागदासारखे पातळ, मऊ, लुसलुशीत आणि तितके जाळीदार ज्वारीच्या पिठाचे धिरडे आणि त्यासोबत खाण्यासाठी शेवयाचा भात। आमरस आणि शेवयाचा भात खूप आवर्जून खातात, खूप छान लागतो आणि त्यासोबत आपण आमरस देखील बघणार आहोत। ही रेसिपी मराठवाड्यामध्ये आवर्जून बनवली जाते घरोघरी। तुम्हाला एक विनंती आहे, वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। ज्वारीच्या पिठाचे धिरडे करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 3 कप ज्वारीचे पीठ आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। स्वच्छ चाळून घेतलेलं आहे। आता आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि इथे मी अर्धा कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही रवा देखील टाकू शकता तांदळाचं पीठ नसेल तर। इथे मी ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा असा हातावरती चोळून टाकायचा, फ्लेवर छान उतरतो आणि अर्धा चमचा हळद टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं पिठामध्ये आणि अर्धा चमचा आपल्याला तिखट टाकायचे। तिखट टाकल्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे। मीठ वगैरे सगळं मिक्स होईल मग मिठामध्ये व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिट ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला मध्ये पाणी टाकायचे। पाणी टाकत आपल्याला हे बॅटर करून घ्यायचे। आता इथे मी ग्लासने साधारण 3 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला रसरशीत असं बॅटर करायचे धिरडे करण्यासाठी। आता आपल्याला मिक्स करत जायचे आणि गुट्ट्या आहेत त्या पिठाच्या व्यवस्थित अशा मोडायच्या, गुट्ट्या अजिबात राहू द्यायच्या नाहीत पिठामध्ये। बघू शकता मी गुट्ट्या पूर्णपणे अशा मोडल्या आहेत आपल्या पिठामधल्या। व्यवस्थित असं रसरशीत बॅटर झालेलं आहे। धिरडे करण्यासाठी आपल्याला बॅटर आहे जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही, जास्त पातळ देखील नाही, मीडियम साईजचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। ह्याला झाकून आता आपल्याला साधारण 10 ते 20 मिनिट झाकून ठेवूयात। आता इथे मी आपण आमरस करायला घेऊयात। मी इथे 2 ते 3 आंबे घेतलेले आहेत, बघू शकता 3 आंबे घेतले। हे सुरुवातीला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, कारण चीक वगैरे असतो, धूळ वगैरे असते ती सर्व निघून जाते आंब्याची। त्यासाठी आपल्याला साधारण अर्धा तास आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे, मग रस करायला घ्यायचा आहे। आता याला आपल्याला मी साधारण अर्धा तास ठेवलेले होते पाण्यात। आता आपल्याला ह्याचा रस करायला घ्यायचा आहे। आता हे आंबे आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने। या पद्धतीने बघू शकताय हे चीक वगैरे असतो तो सर्व निघून जातो। आता इथे आपल्याला सुरई घ्यायची आहे, सुरीने आपल्याला वरचं देठ काढायचे। देठ काढताना हे बघा या पद्धतीने आपल्याला आंब्याची साल काढायची आणि आज आपण बिना पाण्याचा, बिना दुधाचा, बिना साखरेचा आमरस तयार करणार आहोत। तो पण अगदी नॅचरल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने। आपण याच्यामध्ये साखर किंवा काहीसुद्धा घालणार नाही आहेत, पाणी किंवा दूध, अगदी नॅचरल पद्धतीने, ओरिजिनल पद्धतीने आमरस करणार आहोत आंब्यापासून। आता आपल्याला आंब्याची वरची अशी साल काढून घ्यायची आणि जी आंब्याच्या सालीला जे असतं ना आंब्याचं जो काय भाग पोर्शन, तो सुद्धा आपल्याला चमच्याने असं काढू शकता तुम्ही खरडून, किंवा लहान लेकरांना सुद्धा खायला देऊ शकता। बघू शकताय या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे आंब्याची साल काढू शकता। अशा फोडी करायच्या आणि ती आपल्याला चाकून येत आपल्याला काढायचं आहे। या पद्धतीने सुद्धा झटपट आमरस तयार होतो, बघू शकताय। आता हे आपल्याला या पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचे आंब्याचा गर। इथे मी पूर्ण आंब्याचा 3ही आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हाताने पूर्ण आंब्याचा जो कोईला जो गर आहे तो पूर्ण आपल्याला आंब्यापासून मोकळा करून घ्यायचा आहे। गर आहे तो कोईपासून तुम्ही बघू शकताय आंब्याचा गर किती निघलेला आणि कोईचा भाग आहे तो किती छोटा आहे। आता याच पद्धतीने दोन्ही आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। कोई आहे ते आपल्याला गर काढून घ्यायचा आहे हाताने, बघू शकता या पद्धतीने। झटकन आणि पटकन होतो असा ही रस, फार काही वेळ लागत नाही। आणि आपल्याला गर काढल्यानंतर इथे मी हँड मिक्स घेतलेली आहे। जर तुमच्याकडे हँड मिक्स नसेल तर तुम्ही हा मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता आमरस, किंवा रवी असते ना रवीने सुद्धा घुसवू शकता, पण हा झटपट होतो, पटकन होतो, फार काही वेळ लागत नाही। तसे हँड मिक्स फिरवायची 1 ते 2 मिनिट आपल्याला हँड मिक्स फिरवून घ्यायचे, म्हणजे आमरस आपल्याला स्मूथ असा मिळतो छान। किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील फिरवू शकता जर तुमच्याकडे हँड मिक्स नसेल तर। आता इथे बघू शकता इथे आपला आमरस अगदी झटपट पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। मी वापरलेला आंबा हा गोड आहे, त्याच्यामुळे मी साखर टाकणार नाही आहे।
जर तुमचा आंबट जर चवीला असेल आंबा तर तुम्ही साखर टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकायचे। मी मिठामुळे आमरसाची टेस्ट देखील वाढते, चिमूटभर मीठ टाकायचं त्याच्याकरता गोडाच्या पदार्थामध्ये। इथे आपला झटपट पद्धतीने आमरस देखील बनवून तयार आहे। तो आता फ्रीजमध्ये ठेवून देऊयात बाजूला। आता इथे मी घेतलेला आहे एक पातेलं। आपल्याला पातेल्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, साधारण 2 ग्लास पाणी टाकायचे आणि सुरुवातीला पाणी आहे ते गरम करून घ्यायचे। गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला मीडियमच ठेवायची आणि गरम करून घ्यायचे पाणी सुरुवातीला। पाणी देखील गरम झालेलं आहे। आता इथे पाणी देखील उकळलेलं आहे। इथे मी शेवया घेतलेल्या आहेत। आता या शेवया आपल्याला या पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत। मी इथे साधारण 1-2 वाटी शेवया घेतलेल्या आहेत। आता इथे आपल्याला याला उकळी काढून घ्यायची। एक उकळी काढून घेतल्यानंतर बघू शकता तुम्ही इथे उकळी देखील आलेली आहे। उकळी आली की या गरम पाण्यातून आपल्याला या चाळणीमध्ये काढायचे आहेत, ओतून घ्यायचे आणि ज्यावेळेस शेवया गरम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचे। म्हणजे थंड पाणी टाकलं की मोकळे सुटसुटीत होतात शेवया, अजिबात एकमेकाला चिटकत नाही, त्याच्याकरता थंड पाणी टाकायचं। आणि तुम्हाला ह्या शेवया आपल्याला अशा थंड करून घ्यायच्या आहेत या चाळणीमध्येच। इथे बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत भात आपला शेवयाचा देखील तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही मस्त तयार झालेला आहे आणि हा शेवयाचा भात रसासोबत खूप मस्त टेस्टी लागतो। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा असा शेवयाचा भात, मोकळा सुटसुटीत देखील होतो असा केल्यानंतर। आता इथे मी कांदा घेतलेला आहे धिरडे करायसाठी। इथे मी कांदा घेतलेला आहे। कांदा आहे तो आपल्याला उभ्या आडव्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे। जी बाजूची आणि खालची साल आहे ती काढायची, साल काढून टाकायची आणि आपल्याला एक स्लाइस अशी कट करून घ्यायची बघू शकताय। आणि आधीच्या काळाच्या लोक आहेत ते असं कांद्याने तेल लावतात। आधी वगैरे ब्रश वगैरे काही नव्हते सिलिकॉनचे, त्याच्याकरता हे असं आणि तेल पण कमी लागतं असं। इथे बघू शकता इथे आपल्या कांद्याला म्हणजे पॅनला तेल लावण्यासाठी तयार झालेलं आहे तव्याला। आता इथे मी तव्याला देखील नॉनस्टिकच्या तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला आणि आपल्याला इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे की तुमच्याकडे पळी देखील लावू शकता। आणि असं वरून बॅटर आहे ते सोडायचं। वरून बॅटर सोडलं की मस्त अशी छान जाळी पडते। बॅटर सोडलं की झाकून ठेवायचं 1 ते 2 मिनिट, वरची जी बाजू आहे ती सुकण्यासाठी। आता 1 ते 2 मिनिटानंतर बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर मस्त जाळी पडलेली आहे बघू शकताय। आता खालची बाजू शेकली गेली की छान भाजली की आपल्याला पलटी मारून घ्यायचे आणि ह्याला खालच्या बाजूने देखील 1 ते 2 मिनिट छान आपल्याला भाजून घ्यायचे। बघू शकता तुम्ही जाळी सुंदर पडलेली आहे, जाळीदार देखील तयार झालेले आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं प्लेटमध्ये नाही टाकायचं, पोळपाट घ्यायचं आहे आपल्याला। पोळपाटावरती आपल्याला हे धिरडं टाकायचं आणि असंच ठेवायचे थंड होण्यासाठी। आता इथे आपण धिरडं करायला घेऊयात लगेच। आपल्याला कांद्याने असं पसरून तेल लावायचं सुरुवातीला म्हणजे चिटकत नाही खाली आणि असं वरून असं बॅटर सोडायचं आहे बघू शकता या पद्धतीने। वरून असं बॅटर सोडलं की छान असे बबल्स येतात, जाळीदार होतात मस्त असे बघू शकताय आणि ह्याला झाकून ठेवायचं। आता इथे धिरडं जे आहेत बघू शकताय जरा थंड झालेलं आहे। आता ह्याला आपल्याला बघू शकता तुम्ही अगदी मस्त जाळी पडलेली आहे। आता ह्या धिरड्याला आपल्याला असंच न ठेवता घडी करायची, म्हणजे धिरडं आहे ते आपल्या चिटकत पण नाही प्लेटला, त्याच्याकरता असं पोळपाटावरती टाकायचं। बघू शकताय अगदी मऊ लुसलुशीत मस्त असे पातळ हलके फुलके सुद्धा धिरडे बनवून तयार असं टोपल्यामध्ये ठेवायचे थंड झाल्यानंतर असे घडी करून एका साईडला आणि ह्याला सुद्धा पलटी मारून घ्यायचे। खालची बाजू देखील छान शेकली की पलटी मारून घेतली की खालची बाजू देखील आपल्याला 1 ते 2 मिनिट छान शेकून घ्यायचे। याच पद्धतीने धिरडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, खूप मस्त छान होतात आणि आंब्याच्या रसामध्ये हे धिरडे खूप छान लागतात। आता ह्याला धिरडे पोळपाटावरती टाकायचे, बघू शकता वाफा निघतायत एवढं गरम आहे। तर ह्याला अशी घडी करायची आणि ह्याला आपण पोळीची घडी कशी करतो ना ती तशी करून घ्यायची आणि थंड झाले की ह्याला आपल्याला टोपल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। इथे सर्व मी बाकीच्यानी पोळपाट आहे तो पुसून घ्यायचा म्हणजे दुसरं धिरडं टाकताना आणि धिरडं देखील चिटकत नाही असं पुसून घेतल्याने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने। आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मस्त असा रस बनवला तो सर्व करायचा सुरुवातीला। आमरस आणि शेवयाचा भात अगदी पांढरा शुभ्र बघू शकता मस्त बनवून तयार झालेला आहे आणि तो देखील सर्व करूया आपण प्लेटमध्ये। आता शेवयाचा भात आणि आमरस आहा काय मस्त चव लागते।
मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतका मस्त लागतो हा। आता आमरसावरती आणि आपल्याला शेवयाच्या भातावरती तूप टाकायचं आहे, साजूक तूप घरी बनवलेलं, आणि दिरडे आमरस आणि शेवयाचा भात अगदी अप्रतिम चवीचा लागतो, खूप मस्त लागतो, अगदी तोंडात टाकताच भिरगा। तुम्ही सुद्धा आंबे आहे तोपर्यंत आमरस आणि दिरड्याचा आणि शेवयाच्या भाताचा आस्वाद घ्या आणि कशी झाली ते कमेंट करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।